म्हटलं मी 4 दिवसातच केली. पण आता जवळजवळ 4 महिने दाढी नाही करायची असतो. म्हटलं का? आपला शेड्यूल संपेपर्यंत दाढी टच पण करायचं नाही, एकही केस काढायचं नाही. शूटिंगच्या आदल्या दिवशी मी सांगेन तुला काय करायचं, किती दाढी कमी करायची. ॲक्टरला लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळणं हे फार कठीण असतं आणि ते मला जाणवत आहे काम करतं. सिच्युएशन्स अशा होतात म्हणून म्हणतात ना, काही रानटी असतात, काही रानटी बनतात. मग ते रानटी बनायचं की नाही, पण काही काही सिच्युएशन्स अशा असतात जिथे बनावं लागतं. नमस्कार, मी विकास, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि 22 नोव्हेंबरपासून रानटी हा चित्रपट आपल्याला भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने ज्याची ओळख खरं तर चॉकलेट बॉय असेल किंवा एक हँडसम हंक असेल, अशी ओळख आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, मालिका विश्वामध्ये. असा माधव देवचक्के आपल्यासोबत आहेत. माझं जो खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. काय सांगशील की पूर्णपणे तुझ्या स्वभावाच्या म्हणा किंवा तुझ्या आतापर्यंत केल्या कामाच्या विरुद्ध चित्रपट जेव्हा तुला ऑफर केला जातो तेव्हा पहिली थॉट प्रोसेस तुझी काय असते? म्हणजे हा पहिलाच सिनेमा आहे आणि समित माझा एक जुना मित्र आहे आणि आम्ही गेले 15 वर्ष एकमेकांना ओळखतो. पण काम करायची संधी आणि योग हा याच फिल्ममुळे जोडून आला. आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं, कारण की त्याचं कास्टिंग असं बळजबरी नसतं की माझा मित्र आहे म्हणून कधीतरी कामाला घेतलं, नाही तर इतकी वर्ष लागली नसते. तेवढं आहे. याच्या आधी एक फिल्म आम्ही करणार होतो, पण काही गोष्टी वर्कआउट नाही झाल्या. त्याच वेळेला मला जॉन्डिस झाला आणि मी आजारपणामुळे ती फिल्म नाही करू शकलो. पण ह्याचं इज व्हेरी स्पेसिफिक की हा असं आणून लोकांना कास्ट नाही करत. त्याला माहिती आहे कोणाची काय रेंज आहे, कोण किती करू शकतो आणि त्या प्रकारे तो कास्ट करतो. म्हणून मला हा प्रश्न पडला होता की अरे समित, मेरे को तो ये नेगेटिव फिल्म ले रहा है यार, कमाल फिल्म है, बड़ी फिल्म है, तेरी फिल्म है तो बड़ी होती हैं, लेकिन उसमें मेरे को हिस्सा बनने के लिए बनना है, लेकिन यार तू ये क्या कर रहा है मेरे साथ, ये क्या दे रहा है मेरे को तू. बट बोले कि देख माधव, तो बोलता हूँ बढ़िया रोल है, तूने आज तक कभी नहीं किया होगा और ना कभी तो ऐसा करेगा. मतलब आगे जाके क्यों नहीं करूँगा. बोलता है एक अलग है, एक अलग शेड तेरे को मिलेगा इसमें करने के लिए, शायद इससे तो और भी अच्छा कर सकता है, लेकिन ये वापस नहीं करने मिलेगा. तर मी डोळे बंद करून लगेच हो म्हणून टाकलं आणि त्यांनी मग मला सांगितलं की असं असं करावं लागेल तुला. म्हटलं तुला आता लास्ट दाढी कधी केली होतीस. म्हटलं मी 4 दिवसातच केली. पण आता जवळजवळ 4 महिने दाढी नाही करायची असतो. म्हटलं का? आपला शेड्यूल संपेपर्यंत दाढी टच पण करायचं नाही, एकही केस काढायचं नाही. शूटिंगच्या आदल्या दिवशी मी सांगेन तुला काय करायचं, किती दाढी कमी करायची. शूटिंगचा दिवस आला, त्यांनी पाहिलं, अरे वा एक काम कर. अभी मला वाटलं आता हा हे कर ते कर, जसं की आता नॉर्मली मला सवय कट करायची. हा सांगेल की आपण जरा याला शेप देऊया, ऐसे रहेगा, कुछ नहीं करना, ये रखना, एक भी बाल मत काटना. एकही केस नाही काढला मी त्या फिल्मच्या शूटिंगसाठी. आणि नंतर काही कारणामुळे आमच्या शूटिंगचं शेड्यूल जरा लांबलं. एक अनफॉर्च्युनेटली एक ॲक्सिडेंट झाला, समितचाच ॲक्सिडेंट झाला आणि देवाच्या कृपेने तो त्यातनं फार लवकर उभा राहिलेला आहे. आणि खरंच जसं मिराकल 3 महिन्यात तो माणूस उभा राहिलेला आहे. त्याचं खरंच कौतुक आहे, डेडिकेशन आहे. त्या डेडिकेशननेच त्याला त्या प्रसंगातून बाहेर काढलेलं आहे. कमिंग बॅक टू द टॉपिक, त्यांनी एवढं काही करून घेतलं लोकांकडनं, एवढं छान काम करून घेतलं आहे. मुळात एवढे मोठे मोठे कलाकार आहेत आणि एवढे मुरलेले कलाकार आहेत. मला त्यात संधी मिळाली हे खरंच माझं नशीब मानतो मी. आणि त्यातनं त्यांनी माझ्यातनं जे काय काम काढून घेतलं आहे त्या याच्यात, म्हणजे आम्ही जेव्हा शॉर्ट चेक करतो तेव्हा मला खरंच कौतुक वाटायचं स्वतःचं. आणि वाटायचं अरे हे मी केलं आहे, मी करू शकलो. आय यूज टू थँक हिम इन ईच अँड एव्हरी सीन की यार थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस फिल्म. मी आजही तेच म्हणालो वरती स्टेजवर. पण त्याच्यात ती जादू आहे, एक म्हणतो ना आपण की असं ती म्हण आहे, म्हणजे मी स्वतःची लाल करतो असं नाही. एक हिरे की काय म्हणतो ते, हिरे की किंमत, एक हिरे की फरक किंमत एक असल जोहरी जानता है, तसा तो जोहरी आहे. त्यात कुठेतरी एक खडा आला आणि त्यांनी त्या खड्याला हिरा केला असं मी म्हणेन. वा. पण जेव्हा असं अशा वेगळ्या पद्धतीची फिल्म असेल किंवा असा वेगळ्या पद्धतीचा प्रोजेक्ट आपण पहिल्यांदा जेव्हा करतो तेव्हा आपल्या पहिली सर्वात उत्सुकता असते की आपल्या जवळ जे हे 4 लोक आहेत यांनी त्याच्यावर काय त्यांची रिॲक्शन आहे. जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला काही दिवसापूर्वी, आता तो तुपार व्हायरलच आहेत, पण जेव्हा जे 4 लोक तुला काय कॉम्प्लिमेंट देईल की त्यांना काय, तू जेव्हा मी वाट बघत होतो की कधी टीजर येतोय आणि कधी ट्रेलर येतोय की आता लोक बघतील मला याच्यामध्ये, अरे काम मस्त काम केलंय मी, अरे काय वेगळा दिसतोय. पण फार अन्याय झाला माझ्याबरोबर. त्यांनी मला टीजरमध्ये नाही ठेवलं, त्यांनी मला ट्रेलरमध्ये पण एक झलक ठेवली आहे. एकच शॉट जो माझा त्यांनी टीजरमध्ये वापरला आणि ट्रेलरमध्ये वापरला, एकच शॉट आहे, पण तरी लोक मला ओळखत आहेत. आणि हे माझ्यासाठी मी चांगली गोष्ट म्हणेन. पण त्यांनी मुद्दामून मला ठेवलेलं नाही त्याच्यामध्ये, कारण की माझं जे कॅरेक्टर आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं मी जास्त रिव्हील नाही करू शकत. म्हणजे जर का तो मी आत्ता इथे ह्या फिल्मच्या ट्रेलरमध्ये दिसलो
तर मी काय अजून बरेच कॅरेक्टर्स आहेत ज्यांना त्यांनी दाखवलेलं नाही, ठेवलं नाही. मला तरी ठेवलं तरी एका शॉटसाठी, बऱ्याच लोकांना एकाही शॉटमध्ये नाही ठेवलेलं तरी. त्यामुळे ते त्या कॅरेक्टरचं महत्त्व आहे. कारण की सगळंच जर का दाखवलं तर मग लोक फिल्म बघायला थिएटरमध्ये येणार नाहीत आणि तीच ती मजा आहे त्या कॅरेक्टरची. त्यामुळे आजूबाजूला लोकांची एक्साइटमेंट आहे आणि ह्यामुळेच लोकांना एक्साइटमेंट आहे की अरे हा काय केलं आहे फिल्ममध्ये. त्यामुळे मी माझ्या रोलबद्दल जास्त सांगत नाही, कारण की तर ती मजा आहे लोकांना फिल्ममध्ये बघायची. एवढंच सांगेन की एक वेगळा माधव देवचे की तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की मला स्वतःची माझी एक नव्याने ओळख करून दिली आहे समितने, की आत्तापर्यंत मी नुसता ॲक्टर म्हणून वावरत होतो. पण ॲक्टर म्हणून आता आयुष्य जगायला लागलो आणि हे त्या माणसाने मला शिकवलं. ॲक्टर म्हणून तुम्ही म्हणाल की वावरणं आणि जगण्यामध्ये काय फरक आहे, तर हा फरक मला जाणवलेला आहे आणि तो माझ्या कामातही लोकांना जाणवेल, प्रेक्षकांना जाणवेल की माझ्यात किती फरक पडला आहे. आणि ह्याच्यानंतर मला अजून एक कॅरेक्टर मिळालं जे मी आता सध्या शूट करतो आहे, स्टार प्रवरती एक मालिका शूट करतो आहे. त्याच्यासाठी मला बरेच अवॉर्ड मिळालेत आणि त्याच्यातही मी म्हणतो की टेलिव्हिजनवरती पण मी सध्या पहिल्यांदाच काम करतो आहे. पण निगेटिव्ह काम करणं हे सोपं नाही, खूप कठीण असतं. मी तर म्हणतो लोकांना हसवणं सोपं आहे, रडवणं सोपं आहे, पण निगेटिव्ह कॅरेक्टरला लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळणं हे फार कठीण असतं आणि ते मला जाणवत आहे काम करताना. तू म्हटलास की टेलर माहिती छोटीशी झलक दाखवली, ते पण दाखवली म्हटला. पण का उद्यापासून तुला लोक सैका ओळखतील काय करा त्याचं एक नंबर हे गाणं आज रिलीज झालेलं आहे आणि गाण्यात आलेलं आणि गाण्यात मी आहे, गाण्यात भरपूर ठिकाणी दिसतो आणि तुझा एक वेगळा एक शेड म्हणा किंवा वेगळी गंमत तुझ्या डान्समध्ये दिसते. तर त्या गाण्याबद्दल काय सांगते, शूटबद्दल? त्या शूटचं म्हणजे तुम्हाला काय सांगू, इतकी एक्साइटमेंट असायची आणि व्हॉट मे कम शो मस्ट गो ऑन. एक सिक्रेट सांगेन मी तुम्हाला. तर तुम्हाला गाण्यामध्ये असं दिसतंय पावसात आम्ही दिसतोय तुम्हाला, तर बिन बादल बरसात एक म्हण आहे तशी. बिन बादल बरसात खरंच मुंबईमध्ये त्या दिवशी पाऊस पडत होता, अचानक भयानक पाऊस सुरू झाला, सीझन नसतानाही. आणि आमचं शूटिंगचं शेड्यूल लागलेलं होतं आणि जो काही सेट होता, कुठे आग लागली आहे, इथे आग लागली, तिथे आग लागली आणि पावसामध्ये सगळं पूर झालं. पण तरी आमच्या डिरेक्टरचा उत्साह म्हणा किंवा कलाकारांचा उत्साह म्हणा, ज्या सेटवरती इतके लोक नाचताना तुम्हाला दिसत आहेत, ह्या सगळ्यांचा उत्साह इतका होता की बॉस करेंगे यार, बारिश तो क्या हुआ. पण पावसात शूट करताना एक ॲक्टरचे आणि एक डिरेक्टरचे आणि शूटिंगच्या प्रोडक्शनचे वेगळेच प्रॉब्लेम्स असतात. कारण पाऊस पडताना आपण शूट करू शकतो, हरकत नाही आहे, पण पाऊस थांबल्यानंतर काय करणार तुम्ही? पावसाला सतत कसं पाडत ठेवणार? बरोबर. मग आम्हाला खोटा पाऊस मागवावा लागला, मग त्याची तयारी केली आणि आम्ही अख्खा दिवस त्या 2 तासामुळे 3 तासांमुळे जो धोधो पाऊस पडला, म्हणजे अर्ध्या मुंबईमध्ये पाणी भरलं होतं आणि आम्हाला असं वाटलं तर शूटिंग करता येईल की नाही. पण काही काळानंतर BMCच्या मेहरबानीमध्ये ते पाणी गेलं सुद्धा, वाहूनसुद्धा गेलं. पण मग दिवसभर आम्ही पावसामध्ये शूट केलं, टँकर मागवले पाण्याचे आणि ती सगळी त्या कलाकारांची तयारी होती, त्या डान्सर्सची तयारी होती. आम्ही तरी कपडे घातले होते, बिचारे एवढे डान्स करतात, तुम्ही बघा केवढी मेहनत करतायत, त्यांचे कॉस्ट्यूम भिजले, खाली चिखलात त्या उड्या मारतायत, कोलांटवड्या मारतायत आणि ते पावसात आम्ही शूट केलं आहे. ती एक एक्साइटमेंट होती. गाण्यामध्ये आम्हाला त्याची एक सरप्राईज द्यायची एक पद्धत आहे. म्हणजे आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो, वाडकर सरांना फटाके लावले बघा सीनमध्ये, हे त्यांना लास्ट मोमेंटपर्यंत माहीत नव्हतं की त्यांना फटाके लावले जाणार आहेत. बरोबर. मला माहीत नव्हतं की मला आज असा सीन करायचा आहे. काही सीन्स तो सांगत नाही मुद्दामून कलाकाराला आणि ती मजा आहे काम करायची. त्यामुळे गाण्यामध्ये काही शॉट्स आहेत, पावसाचा शॉट आहे, हा 2-3 शॉट्स आहेत, ते माहीत नव्हती. जीपमधली एक एंट्री ही त्यांनी त्याच्या डोक्यात सगळं असतं. बरोबर. त्याच्या डोक्यात सगळं असतं, असं नाही की अचानक त्याला काहीतरी सुचलं, त्याच्या डोक्यात सगळं असतं पण तो सांगत नाही. आणि ही त्याची एक वेगळी नॅक आहे काम काढून घेण्याची. कधी कधी नॅचरली गोष्टी होतात माणसाकडे, नॅचरली रिॲक्ट करतो. सो ॲज अ डिरेक्टर आय सल्यूट हिम, आय मीन लव्ह विथ हिम. बरोबर. आणि आपण ज्यावेळेस टायटल पाहतो की रानटी म्हटल्यावर काय होतं की अशा टायमिंगला असं काही सिच्युएशन घडते ज्याच्यावर आपण एक्स्ट्रीम आपले इमोशन्स होतात किंवा एक्स्ट्रीम होतं, एक्स्ट्रीम राग म्हणा किंवा एक्स्ट्रीम गोष्टी होतात की आपण आता काय करून काय करत नाही. असं रानटी कधी डोक्यात तुझं आलं आहे का किंवा असं एक्स्ट्रीम कधी झालं आहे का की नाही आता याला मारतो का सोडतोय, अशा पद्धतीने म्हणतो ना आपण रानटीपणा. एक ही माइंडची सिच्युएशन आहे एक प्रकारची, त्या पद्धतीने बऱ्याचदा असं आयुष्यात झालेलं आहे. पण मी आधी म्हणजे फार लहान होतो तेव्हा माझ्या रागावरती कंट्रोल नसायचा, पण त्यानंतर मी रागावरती कंट्रोल करायला लागलो. आणि आता काही सिच्युएशन असली तरी कुठेतरी मी स्वतःवरती कंट्रोल आणतो. तो रानटीपणा मी नाही येऊ देत बाहेर, कारण की आतमधला तो एक प्रत्येक माणसामध्ये एक राक्षस असतो. माझ्यात आहे, तुझ्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. प्रेक्षक बघत असतील त्यांच्यामध्ये पण एक छोटासा राक्षस कुठेतरी दडलेला असतो, पण त्याला कधी बाहेर येऊ द्यायचं कधी नाही आपल्यावरती असतं. तर तो बाहेर डोकावत असतो, पण त्याला ते जे डोकावतो त्याला परत आत कसं पाठवायचं लोकांना माहिती असतं. तसं मला थोडा कंट्रोल आहे की मी त्याला नाही येऊ देत बाहेर. बऱ्याचदा सिच्युएशन्स अशा होतात, म्हणून म्हणतात ना काही रानटी असतात, काही रानटी बनतात. मग ते रानटी बनायचं की नाही, पण काही सिच्युएशन्स अशा असतात
जिथे बनावं लागतं. सध्या तरी अशी सिच्युएशन माझ्या आयुष्यात आली नाही. जी होऊन गेली समजा, मोस्टली आपण कॉलेज लाईफमध्ये आपण त्या झोनमध्ये असतो म्हणा किंवा त्या याच्यामध्ये असतं. नाही, भांडणं मारामाऱ्या भरपूर झालेले आहेत. मी दादरचा राहणार आहे, दादर नायगाव लोअर परेल भायखळा, त्यामुळे भांडणं खूप बघितलेली आहेत. लहानपणापासून भांडणं बघत आलेलो आहे आणि त्यामुळे ते वातावरणातनं मोठा झालेलं असल्यामुळे काय गोष्टी अवॉइड करायच्या हे माहिती आहे मला. माझ्या वडिलांनी नेहमी मला 2 गोष्टी सांगितल्या. तू आयुष्यात मोठा कलाकार होशील, मोठा माणूस होशील, काय करायचं हे तर तुझ्या आजूबाजूचे लोक तुला शिकवतील, पण स्वतः एक लक्षात ठेव तुला काय नाही करायचं. त्यामुळे माझं डू नॉट्स मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवतो की मला काय नाही करायचं. मी एखाद्या माणसाकडे बघतोय, वा चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, पण काय नाही करायचं आहे हे तो नाही शिकवणार कधी. कोणी सांगणार नाही तुला हे नको, पण तुम्हाला शिकायचं असतं. त्यामुळे काय नाही करायचं हे माझं प्रत्येकाकडनं मी ऑब्झर्व करत असतो. त्यामुळे मला काय नाही करायचं आहे, काही नाही झालं पाहिजे हे मी ठेवत असतो. बरोबर. दादा प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मी सांगेन की आत्तापर्यंत सगळेच म्हणत आले की आमचा चित्रपट एक वेगळा सिनेमा आहे, एक वेगळी फिल्म घेऊन येतो आहे. पण आज ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च नंतर आणि गाणं आज लॉन्च झाल्यानंतर आज बऱ्याच पत्रकारांकडनं पण एक रिस्पॉन्स आला की यार ही तुमची वेगळी फिल्म आहे. त्यामुळे ते खरंच खूप आतून बरं वाटलं. त्यामुळे मी म्हणतो एक वेगळी फिल्म आम्ही घेऊन आलो आहे, खरंच वेगळी फिल्म घेऊन आली आहे, जे आज लोकांना पाहायला आवडत आहे. जे लोक आज हिंदी सिनेमामध्ये चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत, कचाकच गर्दी करत आहेत, एवढे मोठमोठे कलेक्शन्स येत आहेत, साऊथच्या फिल्म्स हिट होत आहेत, त्याचे डब होऊन फिल्म्स आपण पाहतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या भाषेतल्या कलाकारांना घेऊन बनवलेली एक फिल्म आहे, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येत आहे 22 नोव्हेंबर रोजी. त्यामुळे थिएटरमध्ये जा आणि या फिल्मची मजा थिएटरमध्ये घ्या, कारण की या फिल्मची मजा फक्त आणि फक्त थिएटरमध्ये येणार आहे. याची CD बनवूस तर किंवा पायरसी करून याची बघणं किंवा कधीतरी OTTवरती याची वाट अजिबात पाहू नका. याची मजा फक्त आणि फक्त थिएटरवरती आहे. काय साऊंड आहे, हा काय बॅकग्राऊंड साऊंड आहे, काय फायटिंग आहे, काय घोड्यांचे आवाज आहेत, हे सगळ्या गोष्टींची मजा तुम्हाला घ्यायला मिळणार आहे फक्त आणि फक्त थिएटरमध्ये. त्यामुळे 22 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन ही फिल्म नक्की पहा.